सीमारेषेवर, त्यामध्ये एक स्ट्रेट लॉंग ऑन आणि एक डीप मिड विकेट. पंचांनी फक्त 1 मिनिट सामना थांबायचा आहे. बड्डे बॉय आजच्या दिवसासाठी आमच्यातून रजा घेताना अभिषेक गायकवाड. याला मात्र चेंडू पडल्यानंतर अनपेक्षितपणे बाउन्स झाला आणि 1 फॉर दी ओव्हर ते इशारा पंच करतायत. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पंच राजेंद्र पाटील यांच्याकडून येतोय. हिमांशू लेफ्ट आर्म खोलवर टप्प्याचा ड्राईव्ह केलाय. चेंडूला क्षेत्ररक्षण येतो आणि चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एक क्षण तर असं वाटलं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, पण आपल्या डाव्या बाजूला येऊन चेंडू अडवला आणि आपल्या संघासाठी उपयुक्त 3 धावा वाचवल्या. वैभव माळे आणि ऋतिक माळ्याशी जोडी खेळपट्टीवर आणि आता मात्र खेळण्यासाठी सज्ज होईल वैभव माळी. डावी उजवी जोडी खेळपट्टीवर असल्यामुळे क्षेत्ररक्षणात बदल करावा लागतोय. हिमांशू अतिशय चांगला फटका, ताकदवर फटका बघायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण होते, अप्रतिम क्षेत्ररक्षण. 2 वेळेला खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. चेतन सुरुवातीला मिड विकेटला, त्यानंतर मात्र मिड ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण केल्यानं आपल्या संघासाठी उपयुक्त धावा वाचवतोय. हे माणसं खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू, वेगवान चेंडू, डॉट बॉल. आज अगदी वेगावर स्वार होऊन हिमांशू गोलंदाजी करताना दिसतोय. वेगवान मारा बघायला मिळतोय. हिमांशू लेफ्ट आर्म, पुन्हा एक चांगला चेंडू आहे. मात्र हिमांशूने अपील केलं नाही, कारण बघितलं चेंडू थोडासा एसटी सोडून जात होता. पण मात्र डॉट बॉल, कुठल्या प्रकारे धाव नाही. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहतोय. पहिल्या षटकामध्ये जवळपास प्रेशर बिल्डअप केलेलं आहे. हिमांशू याला मात्र सफल क्रॉसर चेंडू जातोय, तो डाव्या एसटी सोडून जातोय, डाव्या एसटीच्या बाहेरून जातोय आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक अवांतर धाव मिळेल. धाव संख्या झाली आहे 3. पुन्हा एकदा चांगला फटका आहे, मात्र क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी येतोय. लॉंग ऑन मधून पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये होत आहे. 1 पेक्षा जास्त मिळत नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली फक्त 4. किफायती गोलंदाजी. भले कुठला फलंदाज बाद करण्यात यश आलेले नाही, मात्र धावा खूप कमी दिलेल्या आहेत. किफायती गोलंदाजी बघायला मिळाली. फक्त 4 धावा, बिनबाद 4. टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना आपण पाहतोय चौथा हिरवा स्फोट मानकोली संघाची धावसंख्या बिनबाद 4. दुसरं षटक
आपण पाहतात माननीय श्री देवेश पाटील चषक 2026 उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा परिषद सदस्य यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा. दुसरं षटक खोलवर टप्प्याचा चेंडू, फुल्लर लाईनचा चेंडू, डॉट बॉल. दीप पाटील पुन्हा मात्र चांगला फटका ड्राईव्ह केलेला आहे मिड विकेटला. मात्र प्लेसमेंट तितकंसं चांगलं नाहीये. तुम्ही जो फटका खेळतात तेव्हा प्लेसमेंट जे आहे गॅप तुम्ही शोधायला हवी. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या झाले 5. धावा एकेरीच्या रूपाने मिळत आहेत. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. आता मात्र आवश्यकता आहे ती म्हणजे खरं तर चौथ्या एरोस्पोर्ट मानकोली संघाला मोठे फटके खेळण्याची आवश्यकता आहे. स्लॉक केलेला आहे. सरळ फेकून दिले काऊ कॉर्नरच्या वरून. 6 धावांसाठी षटकार. स्लॉक केलं होतं, सरळ फेकून दिलं होतं काऊ कॉर्नरच्या वरून. 6 धावांसाठी षटकार. आणि आता मात्र धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या होते 11. धावा खरं तर होत नव्हत्या. धावा होत नव्हत्या मात्र या षटकाने मात्र धावसंख्येला आकार येताना दिसतोय. चांगला फटका, कॉन्फिडन्स लुकिंग, आत्मविश्वास भरा फटका बघायला मिळाला वैभव माळेच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. टायमर सेट केलेला आहे. 1:49 पहिला चेंडू टाकला गेला. लक्षात घ्यायचंय. दीप पाटील फुल टॉस. मात्र फायदा तितकासा उचलता आलेला नाही. चेंडू सरळ जाते तर लॉंग ऑनला. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या होते 12. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. मात्र जेव्हा तिसऱ्या षटकाला प्रारंभ होईल ते मात्र फार निर्णायक षटक असतं. आज क्रिकेटर्ससाठी किंवा प्रेक्षकांसाठी जर उत्कंठावर्धक षटक जर कुठला असेल तर तिसरं षटक. कारण 50-50 अधिकांश विजय मिळवण्याची शक्यता आहे तिसऱ्या षटकामध्ये बघायला मिळते. हा चेंडू मात्र थोडासा शॉर्ट होता. डॉट बॉल जातोय. भरपूर डॉट बॉल ऋतिक मले आतापर्यंत खेळलेले आहे. 5 डॉट बॉल खेळले आणि त्याने फक्त 3 सिंगल म्हणजे 8 चेंडूमध्ये फक्त 3 धावा. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, डॉट बॉल. पुन्हा एकदा षटकार लगावल्यानंतर कमबॅक करताना बघितलं आपण दीप पाटीलला. षटकार जरी या षटकामध्ये लगावला तरी मध्ये षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त 8. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 4 आणि दुसऱ्या षटकात 8. धावसंख्या झालेले 12. आणि आता मात्र तिसरं षटक महत्वपूर्ण षटक 50-50. आज जाणत्या खाराबाव संघाने तब्बल 68 धावांचं लक्ष ठेवलं होतं. पण मात्र हे 50-50 षटक जे आहे त्या षटकामध्ये तब्बल 28 धावा आल्या. मोहितने जबरदस्त बॅटिंग केली आणि हाय स्कोरिंग मॅच असताना सुद्धा या संघाला पराभव स्वीकारावा लागला.
तिसरं षटक 50-50 षटक आहे. हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण धावा झालेल्या त्या फक्त आणि फक्त 12 चेंडूमध्ये 12 धावा आलेल्या आहेत. आर्यन पाटीलने मागच्या मॅचमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. ह्या षटकामध्ये काय करते बघायचं. आर्यन महत्वपूर्ण षटक 50-50 आर्यन. त्यामध्ये चेंडू हवेत होता मात्र झेल होण्यासारखी संभावना नाहीये. डॉट बॉल. गोलंदाजचे एक मात्र टार्गेट असतं की अंडर 12 धावा करू द्यायच्या नाहीयेत आणि बॅटरचं जे टार्गेट असतं की जितकं शक्य आहे तितक्या वेळात 12 धावांचा पल्ला या षटकामध्ये पार करायचा असतो. या दोन गोष्टी असतात. त्यामुळे बॅट आणि बॉलचा संघर्ष या षटकामध्ये बघायला मिळतोय. आर्यन पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा चांगल्या प्रकारे संपर्क होत नाहीये. फक्त एकच धाव मिळेल. पंचांचा लेग बायचा इशारा. एक अवंतर धाव संख्या झालेली आहे ती 13. अगदी डिसिप्लिन गोलंदाजी बघायला मिळते. शिस्तबद्ध गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये हिमांशू, त्यानंतर दीप पाटील आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 50-50 या षटकामध्ये आर्यन. आज खरं तर वैभव माळी सुद्धा षटकार लगवल्यानंतर थोडा संघर्ष करताना दिसतोय आणि ऋतिक माळी तर आतापर्यंत 6 चेंडू डॉट खेळलेले आहेत. 4 षटकाच्या मॅचमध्ये 6 चेंडू तुम्ही डॉट खेळतात म्हणजे आता 3 षटके फक्त. हा चेंडू मात्र स्वैर दिशाहीन चेंडू आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक अवंतर धाव मिळते. या षटकामध्ये आता म्हणजे धावा आलेल्या आहेत फक्त 2. फोर्स करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि डीप मिड ऑफला एक चांगला झेल. दोन धावा आलेल्या आहेत आणि पहिला फलंदाज बाद होते सरदेशेवटी ऋतिक माळी. खूप काही संघर्ष केला. संघर्षातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला मार्ग मिळाला नाही आणि सरते शेवटीमध्ये तब्बल 7 डॉट बॉल खेळला आणि फक्त 3 धावा केल्या. 50 पेक्षाही स्ट्राईक रेट कमी. 10 चेंडूमध्ये फक्त 3 धावा. संथ खेळी बघायला मिळाली आहे आणि या षटकाच्या धावा आल्या आतापर्यंत फक्त 2. क्लीन बॉल. परफेक्ट यॉर्कर. पाहूया आपण रिप्ले मध्ये. खरं तर वाईड यॉर्कर होता. बाहेर जाणार चेंडूला खेळल्याने बॅटला स्पर्श होऊन हा चेंडू यष्टीवर आदलला. प्ले डाऊन झाला. दुसरा फलंदाज बाद होते. आता नंतर बॅटिंग करण्यासाठी येईल सौरभ माळी, सौरभ भोईर. 2 फलंदाज बाद झाले. खरं तर पार्टनर सुरुवातीला बघितलं आपण दोघांमध्ये पार्टनरशिप, संथ पार्टनरशिप बघायला मिळाली. फक्त एक मात्र षटकार वैभव माळी लगावले. त्यानंतर आपण पाहतोय धावा एकेरीचे पण आलेले आहेत. दीप
याला मात्र पूल केलेला आहे आणि चेंडू एका टप्प्याने निघून जाईल डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. चौकार. एकंदरीत षटकामध्ये आता चौकार जर पकडला 6 धावा आलेल्या आहेत. आणि जर 6 पेक्षा कमी धावा आला तर मात्र मायनस पॉइंट. डीप स्टेप आउट झाला होता. स्ट्रेट टू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर फक्त एकच, म्हणजे या षटकामध्ये धावा आल्यात. धाव घेतली नाहीये. धावा म्हणजे फक्त 3 धावा ऍड होतील, म्हणजे धावसंख्या झालेली आहे 15. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावसंख्या आहे 15. चांगली कामगिरी आतापर्यंत गोलंदाजांनी, खास करून पहिल्या षटकामध्ये हिमांशीने फक्त 4 धावा दिल्या आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये दीप पाटीलने धावा दिल्या त्या फक्त 8. आणि त्यापेक्षा सरस कामगिरी 50-50 हे षटक जे हाताळलं आर्यन पाटीलने, आणि या षटकामध्ये आर्यन पाटीलने धावा दिल्या होत्या त्या फक्त 6. 15 धावा झालेल्या आहेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. 15 मिनिटात बरोबर 3 षटके पूर्ण केले आहेत आणि हीच डिसिप्लिन प्रत्येकाने ठेवायला हवी. अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी मोनिश पाटील. वैभव माळीसह थोडासा संघर्ष करताना दिसतोय. भले एक षटकार त्याने लगावला पण त्यानंतर तो संघर्ष करताना दिसला. फुल टॉस सरळ चेंडूला फेकून दिलेला पंचांचा काय इशारा ते पाहूया. नो बॉल आणि हा षटकार. मोनिश लेफ्ट आर्म, पुन्हा एकदा हुकचा फटका आणि हा चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार बॅक टू बॅक दुसरा षटकार. अठ्ठावीस धाव होत आहेत. आता मात्र धावसंख्येला वेग येते, धावसंख्या वाढते. असं वाटत होतं की लो स्कोरिंग मॅच होईल, पण या षटकामध्ये मात्र वैभव माळी आक्रमण करताना दिसतोय. सुरुवातीला बघितलं षटकार लागल्यानंतर थोडा संत खेळी बघायला मिळाली, पण आता मात्र या षटकात स्लॉग ओव्हर मध्ये अंतिम षटकामध्ये आक्रमण. एकाच चेंडूमध्ये 13 धावा आलेल्या आहेत. एका चेंडूमध्ये 13 धावा पटकवले वैभवने, कारण 2 षटकार लगावले नो बॉलवर. नो बॉल आला त्यानंतर षटकार लगावला गेला, त्यामुळे एका चेंडूमध्ये 13 धावा. 28 धावा झाले. 2 बाद 28. मोनिश
पुन्हा एकदा मात्र उंची जास्त लांबी कमी आणि एक आगळ्या वेगळ्या अंदाजामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला. पंचांचा काय इशारा आहे ते पाहूया. न्यू बॅट्समन धीरज माळी नॉन स्ट्रायकरला उभा असेल. मोनिश लेफ्ट आर्म आडव्या बॅटने खेळायचा. क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता. चेंडू मात्र खाली राहतोय आणि बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 3. अराउंड लेग त्रिफलाचित. हे पाहू शकता आपण एसटीला पूर्ण उघडं ठेवलं होतं. घराचं दार जर उघडं ठेवलं तर चोरी होणारच आहे. शनी शिंगणापूरचा अपवाद वगळला तर बाकी ठिकाणी तुम्ही घराचं दार उघडं ठेवू शकत नाही. अराउंड लेग त्रिफलाचित. आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी आलेला सिनियर वैभव माळी. ज्युनियर वैभवने चांगली कामगिरी केली कारण तब्बल 3 षटकार त्याने लगावले. फक्त अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या मात्र स्थिर आहे 29. आणि 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका जर लगावला गेला कारण चौकार लागू शकतो, षटकार लागू शकतो, 9वा सुद्धा लागू शकतो. फुलटॉस चेंडू फटका स्ट्रेट टू लॉंग ऑन. एकच धाव मिळेल. धावसंख्या झाले 30. शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू आहे. हा मात्र हुकचा फटका. क्या बात आहे. क्षणभर तर असं वाटलं की 9 धाव मिळतात पण पंचांचा इशारा ते 6 धावांचा. रिप्ले मध्ये आपण पाहूया.
येस, पुन्हा आलेले आहेत बड्डे बॉय अभिषेकजी गायकवाड. वेलकम. मला असं वाटलं होतं की आजच्या दिवसासाठी रजा घेत आहेत, पण पुन्हा एकदा आगमन होते बड्डे बॉय. 36 धावा झालेल्या आहेत आणि 37 धावांचं लक्ष. छत्तीस धावा आणि 37 धावांचं लक्ष. आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी कॉम बॉक्समध्ये सज्ज होतील पुन्हा एकदा कॉम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ. आणि पुन्हा एकदा आम्ही वेलकम करतोय बड्डे बॉय अभिषेक गायकवाड यांचं. वेलकम. वेलकम अभिषेक गायकवाड बड्डे बॉय आपण पाहतोय. जे अजय गायकवाड यांचे बंधू आहेत आणि कविराज धाब्याचे प्रोप्रायटर आहेत, त्यांचं पुन्हा एकदा आगमन होतंय. देवेश पाटील चषक 2026 हे आकर्षक व्यापीठ आहे आपण पाहतोय. भव्य दिवस स्पर्धा आपण पाहतोय. सिल्वर जुबली टुर्नामेंट जेशेचे आपल्याला पाहायला मिळते, कारण या अगोदर 24 टुर्नामेंट खेळल्या गेल्या आहेत आणि 25वी स्पर्धा सिल्वर जुबली टुर्नामेंट आपण पाहतोय ते पिंपळनेर या मैदानावर. ही सर्व क्षणचित्रे दाखवली जात आहेत आपण पाहू शकता. तर सर्व मैदानामध्ये पाठवायचे आहे, कारण खेळ लगेच सुरू करायचा आहे. कपिल पाटील साहेबांची बहुमूल्य उपस्थिती आपल्याला उद्घाटन सोहळ्या प्रसंगी लाभले होते. प्रथम फलंदाजी करताना चौथा मानकुली संघाने निर्धारित 4 षटकामध्ये आपल्या धावपैकीवर 4 गाड्यांच्या मोबदल्यात धावा जोडल्या. त्या 36 आणि 37 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे जरीमरी अलिमगर बे या संघासमोर. आणि या लक्ष्याचं पाठलागासाठी सगळ्यांची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. दीप पाटील विथ हिमांशू पाटील ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते जरीमरी अलिमगर बे संघाकडून 37 या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी. तर बॉलिंग ट्रॅकवर फ्रंटल गोलंदाज चौथरा मानकुली संघाकडून सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय सौरभ भोईर. भारतीय जनता पार्टी 100 ग्रुप पिंपलनेर, न्यू ग्रुप पिंपलनेर, श्रीगणेश पिंपलनेर आणि जयहिंद शेठ गायकवाड साहेबांच्या माध्यमातून माननीय श्री देवेश पाटील चषक 2026 दिमागदार आयोजन आपण पाहतोय. या स्पर्धेची पहिली रजनी आणि पहिल्या रजनीमधील सेकंड लास्ट लढत आपण पाहतोय मानकुली विपक्ष अलिमगर बी या दोन संघामध्ये. शायकर बॅटर दीप पाटील तर नॉस्टर बॅटर हिमांशू पाटील आणि फ्रंटलाईन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सौरभ भोईर पाहायला मिळतोय. पावसाचं पहिले षटक त्यांनी जबाबदारी त्याच्यावर सोपवले गेलेले. क्षेत्रांची विरोचना आपण पाहू शकतो. 2 क्षेत्ररक्षक ऑल्टरनेटमध्ये आहेत, इतर क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिले षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू. पहिल्या चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न, मात्र दिशांनी चेंडू देखील पाहायला मिळते. ऑप्शन चेंडू हाताला जातोय, पंच इशारा करतात वाईट आणि अव्वंत धावेने अखेर अकाउंट ओपन होता. आपण पाहतोय जरीमरी अलिमगर बे या संघाचं. फलंदाजपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला होता, मात्र चेंडू जास्त दूर ठेवला जातोय. जोरदार अपील, पंच संमत नाहीत. अतिशय अतिशय जोरदार अपील तिथे केला जातोय. पंचाचा इशारा वाईट, अव्वंत धाव ही देखील मिळेल. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट हाताळताना गोलंदाज सौरभ भोईर पाहायला मिळतोय. सदतीस धावांचं लक्ष्य टार्गेट 37 आणि टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी जरीमरी अलिमगर बी संघ सध्या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पहिले षटक मार्गस्थ, मात्र पहिले 2 चेंडू सौरभ भोईर आपण पद्धत सेवेर हाताळताना पाहायला मिळाले आणि 2 अवंत धावेने संघाची धावसंख्या 2 वर पोहोचलेली आहे.
इथे गुडघावर बसून हा फटका ऐकला, स्क्वेअर ऑफ द विकेट. मात्र डीप रिझन मध्ये शतरक्षक तैनात आहे. चांगले शतरक्षण आणि क्विक थ्रो देखील पाहायला मिळतोय. फक्त एकच धावकरी संधी मिळेल फलंदाजांना. एका धावेने संघाची धावसंख्या 3. आपण सामना पाहतोय चौठारो मानकुली विपक्षी जरेमरी अलिमगर बी या दोन संघामध्ये. चौठारो मानकुली संघाने यंदाच्या अंगामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. या संघाने सावंत स्पोर्ट्स सावंत आयोजित एक राऊंड भिनार इथे जो चषक झाला होता उपसरपंच चषक, त्या चषकावर नाव कोडलं होतं. तर दुसऱ्या बाजूला जरीमरी अलिमगर बी संघ आपण पाहतोय एन्जॉय ग्रुप आयोजित खानपे चषकाचा विजेता संघ पाहायला मिळतोय. इथे या खोलात आतलेला चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू होता. छोट्या ब्लॅक प्लेटचा वापर करून केवळ स्टंप कव्हर करताना आपण पाहतोय फलंदाज हिमांशू पाटील. चांगली लेंग नाईन यावेळी आपल्याला बालमध्ये गोलंदाज सौरभ भोईर याच्याकडून 2 वाईट चेंडू हाताळल्यानंतर त्यानंतर लयबद्ध गोलंदाजी करताना तो पाहायला मिळतोय. सौरभ भोईर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर, पुन्हा एकदा सामनावीर फलंदाज हिमांशू पाटील. इथे मात्र खोलात हाताळलेला हा देखील चेंडू अपील केला जातोय, मात्र पंच संमत नाहीत. पुन्हा एकदा बुंद्यात हाताळताना हा चेंडू पाहायला मिळतोय. सौरभ भोईर हा गोलंदाजचा अगदी खोलात चेंडू हाताळला गेला होता. हा देखील यॉर्कर लेनचा चांगला वापर, यॉर्कर चेंडूचा चांगला वापर करताना सौरभ भोईर पाहायला मिळतोय. 2 सुरुवातीचे वाईट चेंडू हाताळले होते आणि त्यानंतर चांगला कमबॅक गोलंदाज सौरभ भोईर याने केलेला आहे. इथे मात्र 20 मध्ये फटका केलेला या लॉंगर रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय, तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते ती 4 वर. 37 लक्षाचा पाठलाग करताना जरीमरी अलिमगर बी संघ आपण पाहतोय. 4 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत आणि 4 धावा इथे मात्र सौरभ भोईर याने खर्च केलेल्या आहेत. सौरभ भोईर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी सामना फलंदाज दीप पाटील. यावेळी मात्र अतिशय चांगला चेंडू, हा देखील खोलात हाताळलेला चेंडू. चांगल्या चेंडूच्या हाताळणी पाहायला मिळते. मोठ्या फटक्यांपासून या षटकामध्ये वंचित ठेवलेलं आहे ते जरीमरी अलिमगर बी संघाच्या फलंदाजांना गोलंदाज सौरभ भोईर याने मोठ्या बॅकचा वापर करून दिलेला आहे. डोकं वट करण्याची संधी या षटकामध्ये दिलेली नाही ती गोलंदाज सौरभ भोईर याने. अगदी टिचून गोलंदाजी केली जाते. खरं तर 2 वाईट चेंडू हाताळल्यानंतर त्याची चांगली वापसी या षटकामध्ये पाहायला मिळते. इथे ऑन साईडला मिड रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. शतरक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय. चांगली शतरक्षण पाहायला मिळते. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जरीमरी अलिमगर बी संघाची धावसंख्या बिनबाद धावपलीकडे पाहायला मिळते ती फक्त 5 धावा. इथून 32 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 18 चेंडूचा खेळ शेष आहे आणि पहिल्या षटकासाठी आमचे एक्सपर्ट स्कोरर धनाजी पाटील सांगतायत की आतापर्यंत टाइम खर्च केलेला आहे 4 मिनिटे. मात्र यंदाच्या अंगमाचा विचार केला तर यंदाच्या अंगमाचा नव्हे तर संपूर्ण ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासाचा विचार केला तर सर्वात कमी या मिनिटामध्ये षटक तो हाताळण्याचा विक्रम आहे तो अलिमगर एक्सप्रेस हिमांशू पाटील याच्या नावे, ज्याने मानकुले मैदानावर आपले षटक अवघ्या 2 मिनिटांनी 22 सेकंदमध्ये पूर्ण केलं होतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा विक्रम रवींद्र जडेजाच्या नावे. कटक इथे जो वन डे सामना खेळला होता इंग्लंड विरुद्ध, त्या सामन्यामध्ये टीम इंडियाकडून रवींद्र जडेजाने आपलं षटक अवघ्या 73 सेकंदमध्ये पूर्ण केलं होतं. गोलंदाज वैभव माले येतोय बॉलिंग ट्रॅकवर. तर वैभव माले याचा सामना केला फलंदाज दीप पाटील. विकुल शतरक्षण पाहायला मिळतंय कारण जे निर्बंध होते ते शिथिल झालेले आहेत आणि आता मात्र बहुसंख्येने शतरक्षक ओल्डफील्डमध्ये आपण बघतोय डीपमध्ये 5 शतरक्षक तैनात केले गेले आहेत. लॉर्ड फुटात चेंडू समोर खेळत चेंडूला शतरक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो, मात्र चेंडू निघून जातो एक्स्ट्रा गुरिझोन मधून सीमा पार एक्स्ट्रा शॉट चौकार.
आणि यात चौकारीण संघाची धावसंख्या पोहोचते ती 9 वर. वैभव मालियाचं स्वागत चौकारीने करताना फलंदाज दीप पाटील. ऑन साईडला केल्याचा प्रयत्न, प्लॅन मिस. चेंडूने बॅट मध्ये संपर्क साधू शकला नाही फलंदाज. चौकार खर्च केल्यानंतर त्यानंतर तिखट प्रत्युत्तर देताना हा वेगवान चेंडू हाताळताना गोलंदाज वैभव माली पाहायला मिळतोय. समोर खेळल्या चेंडूला डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक ऋतिक माली स्टेट मिड ऑफ रिझर्व मध्ये सज्ज आहे. तोपर्यंत एक सिंगल रन्स घेण्याची संधी मिळाली फलंदाजांना. या सिंगल संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. 27 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. 37 धावांचं लक्ष आहे. आपण बघतोय धावसंख्या 10 बिनबाद. जरीमरी अलिमगड 20 संघ 37 या लक्ष्याचा पाठलाग करताना. वैभव माली बॉलिंग ट्रॅकवर. सामना केला फलंदाज हिमांशु पाटील. इथे मात्र जोरदार अपील पंच संमत नाहीत. लेगबादच्या रूपाने ही धाव फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल संघाची धाव संख्या पोहोचते ती भक्तिधाम डुंगे संघनायक. आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण संपर्क साधायचा आहे. संघनायक भक्तिधाम डुंगे संघाचे संघनायक आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. वैभव माली दुसरं षटक हाताळताना सामोरं झाले फलंदाज दीप पाटील. सलामीला सलामीवर आपण पाहतोय. लॉर्ड फुलटॉस चेंडू घ्या स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडूला खेळलेला पॉइंट रिझर्व मध्ये घ्या वॅकंट एरिया आणि त्या एरियामधून चेंडू निघून जाते सीमा पार. धाव मिळेल 4 चौकार. उपस्थिती 15 वर खाली क्षेत्र होतं आणि त्या क्षेत्रातून चेंडू पाठवला होता पॉइंट रिझर्व मधून चौकारासाठी. दीप पाटीलच्या बॅट मधून दुसरा चौकार या इनिंग मध्ये पाहायला मिळतोय. इथे मात्र पंचांचा 9 बॉलचा इशारा येतोय. 1+1 अशा 2 धावा धावांमध्ये जोडल्या जातात आणि पुढील चेंडू फेड देखील असणार आहे. या 2 धावांनी जरीमरी अलिमगड 20 संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल. आणि आता आपण इक्वेशन आपण पाहू शकतो. 13 चेंडूचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 13 चेंडूमध्ये इथून 20 धावांची आवश्यकता आहे जरीमरी अलिमगड 20 संघाला सामना जिंकण्यासाठी. एकदा पूर्ण दुसरी धावेचा प्रयत्न घातक ठरू शकतोय आणि अतिघाई इथे आपण पाहतोय केली गेलेले. अतिघाई संकटात नाही. फलंदाज बाद होताना धावची हिशोबाने जरीमरी अलिमगड 20 संघाला पहिला हादरा. तिसऱ्या पंचाची मदत इथे मात्र मैदानी पंचाने घेतलेली आहे. रेड सिग्नल. फलंदाज बाद होताना आपण पाहतो या क्रीज मध्ये पोहोचू शकला नाही फलंदाज आणि इथे एष्ट्या देखील उखडलेल्या आहेत. धावसंख्या 18. दोन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 18.
येणाऱ्या 2 षटकाचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये 19 धावांची आवश्यकता. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. इथे मध्ये जरीमरी आलमगीर बी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर चौथारो मानकुली संघाकडून पाहायला मिळतोय ऋषी भोईर. आपण सामना बघतोय चौथारो मानकुली विपक्ष जरीमरी आलमगीर बी या दोन संघामध्ये. बारा चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 19 धावांची अजून आवश्यकता आहे. न्यू बॅटर फलंदाजीसाठी जरीमरी आलमगीर बी संघाकडून आलेला आहे आर्यन पाटील. आर्यन पाटील ज्याने 50-50 दोन्ही षटके हाताळलेल्या दोन्ही सामन्यामध्ये आर्यन पाटील याचा वापर 50-50 षटकांसाठी जरीमरी आलमगीर बी संघाने केला होता आणि तोच खेळाडू आता मात्र फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज ऋषी भोईर सज्ज होताना हे षटक देखील 50-50 षटक पाहायला मिळते. 12 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज ऋषी भोईर बॉलिंग ट्रॅकवर. तर ऋषी भोईर याचा सामना करेल फलंदाज दीप पाटील. पॅनल्टी मॅच षटक आणि 50-50 षटक हे पाहायला मिळते गोलंदाज ऋषी भोईर हाताळण्यासाठी आलेले आहे. इथे ऑन साइडला मिडक्रीजमध्ये क्षेत्ररक्षक धरून चेंडूमध्ये पोहोचतो. या क्विक थ्रो देखील पाहायला मिळते. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक धाव फलंदाज पूर्ण करते. इथून 18 धावांची अजूनही आवश्यकता आहे. येणाऱ्या 11 चेंडूचा खेळ शेष आहे. नक्कीच या षटकामध्ये जर 12 किंवा 12 प्लस केल्या तर पाडत जड होईल आणि जवळजवळ वेचाच्या उंबाट्यावर देखील जरीमरी आलमगीर बी संघ आपल्याला पाहायला मिळेल. फिफ्टी षटक ऋषी भोईर हाताळण्यासाठी आलेलं आहे. हे अतिशय निर्णायक षटक या स्पर्धेमध्ये आता ठरलं जाते. रिव्हर्स फटका केल्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग साधलेला आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 2 धावा ऋषी भोईर याने खर्च केलेल्या आहेत. आपण सामनामध्ये चौथारो मानकुली विपक्ष जरीमरी आलमगीर बी या दोन संघामध्ये दोन्ही संघ समान ताकदीचे संघ आहेत आणि दोन्ही संघाने यंदाच्या काळामध्ये चांगला परफॉर्मन्स देखील केलेला आहे. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपण बघतोय. ही 25वी स्पर्धा पाहायला मिळते. सिल्वर जुबली टुर्नामेंट आपण बघतोय. कारण या अगोदर 24 स्पर्धा खेळल्या गेल्यात आणि 25वी स्पर्धा आपल्याला डे नाईट स्वरूपामध्ये या मैदानावर पाहायला मिळते. इथे लॉब केलं चेंडूला. लॉब थेट फटका दुरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. प्रयत्नांची पराकाष्ठा केली गेली होती मात्र झेल कॅरी करू शकला नाही आणि तोपर्यंत फलंदाजाने वेल होता इथे 2 धाव पूर्ण करण्याचा. या 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 4 धावा ऋषी भोईर यांनी खर्च केलेल्या आहेत. तिसरं षटक मार्गस्थ 50-50 हे षटक पाहायला मिळते. जे षटक हाताळताना गोलंदाज ऋषी भोईर आपण पाहतोय. सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय दीप पाटील आणि आर्यन पाटील. 37 धावांचं लक्ष आहे. या लक्ष्याचं पाठलाग आलमगीर बी संघ करताना स्टेप मध्ये चुकताना पंचांचा इशारा येतोय डेड बॉलचा. हे षटक अतिशय निर्णायक षटक आपण पाहतोय. हे षटक पॅनल्टी मॅच षटक आहे आणि षटक 50-50 षटक देखील पाहायला मिळत आहे.
या षटकामध्ये आता येणाऱ्या सामन्यामध्ये देखील सामन्यांच्या दिशा आणि दिशा स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळतील. स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. चांगले क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. डीप स्क्वेअर लेग रिझर्व्हमध्ये रनआउटची संधी आणि फलंदाज बाद. चार चेंडू हाताळलेत आणि चार चेंडूमध्ये आपण बघितलं तर आतापर्यंत 5 धाव खर्च केल्यात ऋषी भोईर याने. म्हणजे 2 चेंडूचा या षटकामध्ये खेळ शेष आहे. दोन फलंदाज बाद झाले तर नवीन फलंदाज आता मात्र मैदानामध्ये येतोय जरीमरी आलिमगड बी संघाकडून. कौशल पाटील 37 धावांचं लक्ष्य जरीमरी आलिमगड बी संघासमोर पाहायला मिळतंय. टॉपरचे दोन्ही फलंदाज बाद झाले. 2 ओपनर बॅक टू पॅव्हलियन. दोन्ही सर्वेचे फलंदाज डगआउटच्या आसनाला परतलेले आहेत आणि आता मात्र मैदानामध्ये अरेन पाटील आणि कौशल पाटील जोडी पाहायला मिळते. तर तिसरं षटक मार्गस्थ ऋषी भोईर तिसरं षटक त्यांना चौथरा मानकुले या संघाकडून. या षटकामधील अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 4 चेंडूमध्ये आतापर्यंत आपण बघितलं तर 5 धावा ऋषी भोईर यांनी खर्च केलेले आहेत. 2 चेंडूमध्ये 7 धावा जर केल्या तर नक्कीच बेनिफिट असेल अलिमगड बी या संघासाठी. इथे ऑन साईडला क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहेत. चांगले क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. मिडविक रिजनमध्ये धावबाची संधी होती मात्र थोडं तेवढा परफेक्ट नाही आणि परिणामस्वरूप 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत आपण बघतोय 7 धावा आणि या चेंडूवर 5 किंवा षटकार जर आल्या तर नक्कीच बेनिफिट असेल जरीमरी आलिमगड बी या संघासाठी. नक्कीच या चेंडूवर जर षटकार आला तर ही मॅच इथेच फिनिश होऊ शकते. कारण 50-50 षटक आहे आपण पाहतोय. नक्कीच हा षटकार जर आला तर मॅच इथून फिनिश होऊ शकते. मानकुले संघाने सुरुवात करायची आहे. खेळ सुरू करायचा आहे. कारण आतापर्यंत आपण बघितलं तर भरपूर वेळ खर्च केलेला आहे. 19 मिनिटे आतापर्यंत खर्च केलेले आहेत. आतापर्यंत या षटकामध्ये आपण बघितलं तर ऋषी भोईर यांनी 7 धावा खर्च केलेल्या आहेत. आणि ते षटकार मारला असता तर मॅच फिनिश झाली असते मात्र हाही आपण पाहू शकता झेल ड्रॉप केला जातोय. 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत आणि अशा प्रकारे आपण बघतो या षटकामध्ये धावा आलेल्या ते एकूण 9 म्हणजे -4 म्हणजे या षटकामध्ये 5 धावा आपल्याला पाहायला मिळतील आणि 5 धावांनी संघाची धावसंख्या 3 षटकांत समाप्तीनंतर जरीमरी आलिमगड बी संघाची पाहायला मिळते ते धावपलीकडे 23 धावा. आणि आता आपण समीकरण शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शेष आहे आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये इथून 14 धावांची आवश्यकता समीकरण प्रिन्सच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. आतापर्यंत 3 षटके हाताळण्यासाठी 20 मिनिटे खर्च केलेले आहेत चौथरा मानकुले संघाने. आणि एक फिल्डर आता मात्र 30 संघामध्ये ठेवावं लागेल चौथरा मानकुले या संघाला कारण अतिरिक्त वेळ इथे खर्च केला गेलेला आहे. तर सामना सुरू करायचा आहे. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे मानकुले संघाने. जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाही कारण यानंतर आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे.
6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये इथून 14 धावांची आवश्यकता. 6-14चं समीकरण. 37 धावांचं लक्ष्य. आतापर्यंत 3 षटकांचे समाप्तीनंतर धावसंख्या झालेल्या त्या धावफलकावर 23 धावा आणि शेवटचा षटक आता मध्ये हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पाहूया. मोहित माली हे ज्याने या स्पर्धेमधील पहिला 9वा ठोकला होता. IPL स्पर्धेमध्ये ज्याप्रमाणे श्रेयस कदम या फलंदाजाने पहिला 9वा ठोकला होता आणि या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर ज्या खेळाडूने पहिला 9वा पेश केला होता तो मोहित माली बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. मोहित माली या 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे झरीमरी आलिमगीर बी या संघाला. आता मात्र हा सामना मोहित माली विपक्ष आपण पाहणार आहोत झरीमरी आलिमगीर बी. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सध्या झरीमरी आलिमगीर बी संघाकडून जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय अरेन पाटील आणि कौशल पाटील. 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. 6-14चं समीकरण. आपण खेळ सुरू करायचा आहे. आपण जास्त वेळ खर्च करत आहात. मोहित माली बॉलिंग ट्रॅकवर बॅकवला जाऊन खेळण्याचा प्रयत्न प्लॅन मेस आणि आता मध्ये समीकरण पुन्हा एकदा चेंज होताना शेवटचे 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता. प्रत्येक निर्धाव चेंडू आता मात्र आलिमगीर संघावर दबाव वाढवण्याचं काम करेल. तर प्रत्येक निर्धाव चेंडू म्हणून तरी वाढवेल ते मानकुले या संघाचं. 5 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा प्लॅन मेस आणि इथे मध्ये विकेटचं बटन. फलंदाज बाद होतोय. या तिसरा हादरा झरीमरी आलिमगीर बी या संघाला. सन ऑफ प्रल्हाद पाटील वेदर्श पाटील आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आणि आता मात्र समीकरण झरीमरी आलिमगीर बी संघासमोर पाहायला मिळतंय. ते 4 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणारे 4 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. चार 14चं समीकरण. 4 चेंडूमध्ये 14 धावा हे समीकरण पाहायला मिळते झरीमरी आलिमगीर बी या संघासमोर. आता मात्र 2 चेंडू मोहित माली याने हाताळलेत. कुठल्या प्रकारे धाव खर्च केलेला आणि एक सफलता देखील मिळवलेली आहे. 4 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. 4-14चं समीकरण. गोलंदाज मोहित माली पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. लॉर्ड फुलटा चेंडू फायदा उचलला नाही कारण फुलटा चेंडू होता. फुलटाचं फुल टोल वसूल करताना दुसरी धाव करण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि 1 शॉटचा इशारा होतोय. म्हणजे कुठल्या प्रकारची धाव नसणार आहे. आणि आता मध्ये समीकरण पूर्णपणे पुन्हा एकदा बदलताना आपण बघतोय. शेवटचे 3 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. समीकरण आता अवघड बनताना आपण बघतोय आलिमगीर बी या संघासाठी. इथे मात्र ऑनफिल्ड पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे.
एकही धाव नाही, वन शॉटचा देखील इशारा आलेला आणि फलंदाज देखील रनआउट आहे, म्हणजे कुठल्या प्रकारची धाव नाही. नक्कीच तिसऱ्या पंचाकडून देखील हा निर्णय दिला गेलेला आहे. नक्कीच, कारण वेंड विकेट कीपर देखील आपल्याला पाहायला मिळतात. कीपर देखील एस्टनच्या मागे होता. आणि आता पण ते इक्वेशन आपण बघूया, शेवटचे 3-0 आणि 3-0 मध्ये 14 धावांची आवश्यकता. आता इक्वेशन हार्ड बनताना आपण बघूया जनवरी अलिमगड बे या संघासाठी, कारण इथून डोळ डॅश सिच्युएशन अलिमगड बे संघासमोर आहे. करूया मरूची स्थिती निर्माण झालेली आहे. 3 आणि 14 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र खोळात आतलेला चेंडू आणि आता मात्र म्हणू शकतो आपण की खूपच अवघड लक्ष, कारण 2 आणि 14 धावांची आवश्यकता. आता मात्र 90चाच वापर करावा लागेल. इथे मात्र फलंदाजाला 90वर डील करायला लागेल, कारण 2 आणि 14 धावांची आवश्यकता. आणि 14 धावांची आवश्यकता. पूर्णपणे पाठ जड आपण पाहतोय सध्या तरी मानकुले या संघाचा. फ्लिक शॉट मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आणि इथे मात्र आपण पाहतोय वेदांश पाटील याची खेळी देखील संपुष्टात. आणि आता मात्र आपण म्हणू शकतोय की विजयाच्या उंबाट्यावर चौठार मानकुले हा संघ. टॉस साठी निकेश गायकवाड साहेब आपण टॉस बॉक्स मध्ये या. आणि हा सामना जिंकलाय चौठार मानकुले या संघाने. नक्कीच निर्दोष षटक आपण पाहतोय हाताळताना गोलंदाज मोहित माले. टॉस साठी या भक्तिधाम डोंगे संघ नाईक आणि चौठार मानकुले संघ नाईक. तर टॉस कडे आपण बोलूया, टॉस केला जाईल. आजच्या रजनीमधील शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळेल ती भक्तिधाम डोंगे विपक्ष चौठार मानकुले या दोन संघामध्ये. निकेश पंडितनाथ गायकवाड साहेबांनी विनंती केली आपले शुभ असते. आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करणार आहोत. सो सोनाली जीवन गायकवाड प्रथम नागरिक विद्यमान सरपंच टॉस बॉक्स आपण पाहतोय. आणि टॉस बॉक्स मध्ये टॉस आपण येथून करणार आहोत. चौठार मानकुले संघ नाही का पण या टॉस साठी. मानकुले संघ नाही का आपण टॉस करायचं आहे आणि त्यानंतर टीम मीटिंग घ्यायची आहे. मानकुले संघ नाईक आजच्या रात्रीमधील शेवटची लढत आपण जास्त वेळ घेणार आहोत, कारण फक्त डिशेस जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर लगेच सामन्याला सुरुवात करणार आहोत. आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक या सामन्यानंतर देणार आहोत. टॉस केलं जाईल आमच्या मान्यवरांची शुभ असते. टॉस कॉइन दोन्ही संघटनांना माहीत आहे. इकडे कॉल आहे आणि मात्र आलेलं आहे ते देवेश पाटील चषक, म्हणजे टॉस डुंगे संघाचं संघटन जिंकलेलं आहे. आमच्या मान्यवरांना विनंती असेल फक्त निर्णय आपण जाणून घेणार आहोत. डुंगे संघ नाही टॉस आपण जिंकलेलं आहे. निर्णय काय असेल? बॅटिंग करणार. प्रथम फलंदाजी स्वीकारले आहे मित्रांनो. टॉस केला गेला, टॉस जिंकला डुंगे संघ संघटनेकडून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मी घेऊन जातोय टॉस बॉक्स सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये. बॅक टू कॉमेंट बॉक्स विशाल पाटील. थँक्यू सो मच सुभाजी धुमाल सर. उद्याचा दिवस पाहायला विसरू नका. उद्याचा दिवस खरं तर पिंपलनेरी क्रिकेटमध्ये सुवर्ण दिवस आहे, कारण उद्याच्या दिवसामध्ये फार काळानंतर अजूभाई इन ॲक्शनमध्ये दिसणार आहेत.
थँक्यू. उद्याच्या दिवसामध्ये फार काळानंतर अजूबाई इन ॲक्शन मध्ये दिसणार आहेत आणि त्यांना पाहण्यासाठी खरं तर उद्याच्या दिवसामध्ये मला असं वाटतं की गावच्या शाळेमध्ये हॉलिडे देखील जाहीर झाला आहे. चला फिल्डिंग टीम ग्राउंड मध्ये उतरा कारण वेळ आपल्याकडे नाही आहे, अजिबात वेळ नाही आहे. प्लीज ग्राउंड मध्ये लवकर उतरा. आपण सामन्याला सुरुवात करूया कारण ऑलरेडी फार लेट झालं. उद्याच्या दिवसामध्ये भरपूर सारे तारे सितारे पिंपलनेर गावामधले आपल्याला इन ॲक्शन मध्ये दिसणार आहेत. स्पेशली अज्जूभाई इन ॲक्शन मध्ये दिसणार आहेत. त्यांनी आता सांगितलं की 1 डाऊन पोझिशनला ते उद्या बॅटिंगसाठी येतील आणि त्यांनी सांगितलंय